हॅलो स्टुडंट, रिॲक्शन कोणती पाहिली आपण लास्ट लेक्चरला? नेम रिॲक्शन पाहिले आपण, बरोबर? कोणती होती, काय नाव होतं त्याचं? स्टीफन रिॲक्शन. ओके, स्टीफन रिॲक्शन मध्ये बघा काय पाहिलं होतं आपण? ओनली अल्डिहाइड बनवत होतो. पहिली गोष्ट, फक्त ओनली अल्डिहाइड मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये एक इंटरमिजिएट तयार होत होता. तो इंटरमिजिएट कोणता होता? इमाइन म्हणायचो आपण त्याला, बरोबर? इमाइन कॉम्प्लेक्स तयार होत होतं. आणि इमाइन कॉम्प्लेक्स म्हणजे काय घ्यायचो आपण? अल्किल नायट्राइल घ्यायचो. अल्किल नायट्राइल पासून SnCl2 ॲज कॅटलिस्ट वापरला होता आपण. कॅटलिस्ट वापरून काय करायचो आपण? इमाइन मिळवला होता. आणि इमाइन नंतर मग अल्डिहाइड मध्ये कन्वर्जन व्हायचं. कशाने? हायड्रोलिसिस करायचो. आता ती काय, त्याचा थोडा डिसएडव्हान्टेज काय, इंटरमिजिएट तयार होत होता, बरोबर? तर अशी कोणती एखादी मेथड आहे का, किंवा असा एखादा रिएजंट आहे का, बरोबर? लास्ट लेक्चरला तुम्हाला बोललो होतो, लास्ट लेक्चरच्या एंडिंगला, की असा एखादा रिएजंट आहे की जो डायरेक्ट अल्किल नायट्राइलला किंवा दुसरे फंक्शनल ग्रुपला डायरेक्टली कन्वर्ट कशात करेल? अल्डिहाइड मध्ये. ओके, इज देयर एनी रिएजंट प्रेझेंट विच विल डायरेक्टली कन्वर्ट अल्किल नायट्राइल इनटू व्हॉट? अल्डिहाइड. सो दिस इज द रिएजंट. ठीक आहे, बघूया आपण मग कोणता रिएजंट आहे तो. व्हेरी इम्पॉर्टंट आहे तो. एरो वर बऱ्याचदा दिला जातो ज्यावेळेस क्वेश्चन येतात ना, तर त्यावेळेस क्वेश्चन्स मध्ये हा रिएजंट बऱ्याचदा राहणार. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. बघूया, आपण स्टार्ट करूया. बघा कोणता राहतो तो. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड मध्ये बघणार आहे. आणि त्याच्यात आपण काय बघणार आहे की प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड युजिंग, बघा रिएजंटचं नाव लिहितो मी, युजिंग DIBALH. बघा काय लिहिलंय मी? DIBAL, डायबल. ठीक आहे, यू आर इंट्रोड्युसिंग फर्स्ट टाइम विथ दिस रिएजंट. इट्स नेम इज डायबल H. DIBAL, डायबल H. आता सर डायबल H काय आहे सांगतो ते, पण काय तो डिटेल मध्ये बघा. याचं जर लॉंग फॉर्म म्हणणार तर बेसिकली काय तो डाय आयसो ब्युटाइल अल्युमिनियम, डाय आयसो ब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे, काय नाव आहे त्याचं? डाय आयसो ब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. काय घ्या, हे बघा डायबल हा D, त्याच्यानंतर डाय हा आयसो, त्याच्यानंतर हा B, अल्युमिनियमचा Al. ओके, आणि हा हायड्राइडचा H. ठीक आहे, हायड्राइड म्हणजे काय? H मायनस. ठीक आहे ना, ते लक्षात ठेवा. बघा स्ट्रक्चर काय राहणार? डाय म्हणजे दोन आहे. काय दोन आहे? आयसो ब्युटाइल. आता ब्युटाइल आयसो ब्युटाइल म्हणजे कसं स्ट्रक्चर बघा या फॉर्मचं. CH3 CH CH3 CH2. याला काय म्हणतो आपण? डाय. याला काय म्हणतो? डाय. तर ठीक आहे, दोन घेऊ. आयसो म्हणजे कोणती पोझिशन असते बघा, ही पोझिशन म्हणतो आपण. C C C आणि ही C. तर ही जी पोझिशन आहे, ओके, इथे ज्यावेळेस मिथिल ग्रुप असतो, हे बघा हे तुम्हाला बोललेलो अगोदर पण, when one methyl group is directly attached to the carbon atom which is next to the end carbon atom. when alkyl group म्हणा attached to the carbon atom which is next to the end carbon, म्हणजे एंड कार्बनच्या शेजारच्या कार्बनला जर अल्किल ग्रुप असेल एक मिथिल, त्याला काय म्हणतोय आपण? आयसो पोझिशन म्हणतो. बघा तेच आहे ना, CH3 CH CH3 या फॉर्मला काय म्हणतो आपण? आयसो. आणि ब्युटेल म्हणून इकडे काय झालं? CH2. पुढे काय होणार? काय म्हटलं आपण? अल्युमिनियम. ठीक आहे, इथं अल्युमिनियम असेल, पुन्हा सेम CH2 CH CH3 आणि इकडे CH3. ओके, आणि इथं काय असेल? हायड्राइड म्हणतोय ना, तर एक हायड्रोजन, बरोबर? बघा हे झालं याचं स्ट्रक्चर. सिम्पली हे दोन आहे ना, हा सेम मॉलिक्यूल आहे आणि हा एक सेम मॉलिक्यूल आहे. कोणता आहे तो? आयसो ब्युटील. दोन आहे म्हणून काय म्हटलं? डाय. ठीक आहे, समजून घ्या व्यवस्थित. दोन आहेत म्हणून डाय आयसो ब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. ओके, याला शॉर्ट मध्ये लिहिताना काय लिहितं? असंही लिहिता येतं याला. बघा स्ट्रेट अवे काय ब्रॅकेट मध्ये CH3 CH2, त्याच्यानंतर इकडे CH3 लिहू शकता, त्याच्यानंतर सॉरी इथं काय ना 1 2 3 CH2 ब्रॅकेट ट्वाइस अल्युमिनियम आणि त्याला मग H. ठीक आहे ना.
कसे द्या, कसे लिहू शकता हे काय केलं फक्त ट्वाइस हे एकत्र लिहिले आपण तुम्हाला समजण्यासाठी मी डिटेल काढलंय स्ट्रक्चर CH3 CH CH3 CH2 हे बघा याची व्हॅलेन्स 1 2 3 हे बघा हा 1 2 3 आणि 4 कार्बनचे 4 म्हणून इथं CH आणि इथं CH2 क्लिअर आहे इथपर्यंत CH3 CH CH3 CH2 इथं 1 2 3 आणि हा 4 1 2 3 आणि 4 ठीक आहे कसं लिहू शकता ओके तुम्हाला बुक मध्ये अजून काय दिलं असेल डाय आयसो दिलेलं आहे अल्युमिनियम दिलेलं आहे म्हणजे लिहिताना काय डाय आणि अल्युमिनियम दिलेलं आहे तर लगेच कन्फ्यूज नको सर काय वेगळं दिलेलं आहे का ठीक आहे ना या फॉर्म मध्ये डाय अल्युमिनियम असं दिलेलं असेल किंवा ब्युटाइल दिलेलं असेल BU तर काय वेगळं लगेच कन्फ्यूज नका हो कंपाऊंड तो सेमच राहणार ठीक आहे ना डायबल त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो आपण DIBAL डायबल H बस आता हा असा रिएजंट आहे की तो स्ट्रेट अवे बघा काय काय घेतो सपोज आपण अल्किल नायट्राइल जर घेतला अल्किल नायट्राइल म्हणजे काय इथपर्यंत क्लिअर आहे बघा इथपर्यंत तर आपण काय रिएजंटची इंट्रोडक्शन बघून घेतली डायबल H आता ते काय करतो काम काय करतो तो स्ट्रेट अवे बघा सपोज आपण काय घेतोय कोणताही घ्या RC�N म्हणजे हा काय झाला अल्किल नायट्राइल बघा अल्किल नायट्राइल घेतला आपण अल्किल RCOCl हा कोणता ग्रुप आहे असाइल क्लोराइड किंवा ईस्टर म्हणजे कोणता RCOOR बरोबर या तिघांना काय करेल तो तिघे ग्रुप जे तिघांना स्ट्रेट अवे सपोज ओके आणि हा ईस्टर आणि इकडे जर असेल डायबल H प्रत्येक ठिकाणी डायबल H आणि इथे पण असेल डायबल H तर काय करणार हा कोणता ग्रुप आहे ईस्टर स्ट्रेट अवे काय करायचं आपल्याला अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट करायचं फक्त मागच्या वेळेस काय पाहिलं होतं बघा स्टीफन रिएक्शन आणि डायबल H याच्यात फरक काय आहे कॅटलिस्ट त्याच्यामध्ये कोणता होता SnCl2 इथं काय वापरतोय आपण डायबल H त्याच्यामध्ये इंटरमिजिएट तयार व्हायचा इमाइन इथं वी आर डायरेक्टली कन्वर्टिंग अल्किल नायट्राइल इनटू व्हॉट अल्डेहाइड स्ट्रेट अवे म्हणजे काय मिळून जाणार RCN इथं काय भेटेल स्ट्रेट अवे RCHO इथे पण RCHO इथे पण RCHO ठीक आहे काय मिळतोय आपल्याला स्ट्रेट अवे आपल्याला अल्डेहाइड मिळणार ओके झाले जनरल रिएक्शन बघा कोणते पण घ्या 1 2 3 कोणतेही फंक्शनल ग्रुप घ्या आपण बघा RCOO हा जो आहे ना बेसिकली काय होतं याचे रिडक्शन हा ROH बनण्याचे चान्सेस असतात हा RO हा RCHO बनतो इथं आणि हा ROH बनतो पण ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं हा जवळपास -78 डिग्री म्हणजे काय झालं लोअर टेम्परेचर ना किंवा 195 केल्विन 1 सेम थिंग लो टेम्परेचरला ही रिएक्शन कॅरी आउट केली जाते ठीक आहे ना हे लक्षात ठेवा लो टेम्परेचरला जर ईस्टर रिॲक्ट केला डायबल H सोबत तर इट विल गिव्ह ओनली अल्डेहाइड नॉट फॉर द अल्कोहोल बरोबर आहे ना असंही तयार होऊ शकतं ना नाहीतर RCHO आणि इथं काय ROH पण ते ROH चे प्रिव्हेंशन होण्यासाठी आपण काय करतोय रिएक्शन वी आर कॅरिंग रिएक्शन ॲट व्हॉट लोअर टेम्परेचर सोपे सरळ काही करायचंय आपल्याला स्ट्रेट अवे काय करायचं नायट्राइल असेल अल्डेहाइड ऍसिड क्लोराइड अल्डेहाइड ईस्टर अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट करून टाका डायबल H घेतोय मग कोणते घे इथं काय फक्त स्ट्रेट अवे एक्झाम्पल जर घेतला आपण काय CH3CN CH3C ट्रिपल बॉन्ड N डायबल H वापरतोय काय बनणार स्ट्रेट अवे CH3CHO हा काय मिथिल सायनाइड किंवा इथेन नायट्राइल त्याच्यापासून काय मिळतो आपल्याला ऍसिड अल्डेहाइड किंवा इथेनॉल कोणते घ्या इथं CH3COCl असेल सपोज CH3COCl डायबल H जर वापरणार तर काय भेटेल आपल्याला CH3CHO ओके आणि इथं CH3COO म्हणजे सपोज काय घेतलं आपण CH3COO
CH3 हा काय इस्टर, बरोबर. याचं नॉमेनक्लेचर कसं करतो आपण, हे तर ऑलरेडी पाहिले नॉमेनक्लेचर. याचं नॉमेनक्लेचर करताना काय आहे, असं डिवाइड करतो याला, हा मायनस आणि प्लस पार्ट. लिहिताना काय लिहिणार याला, मिथिल. ओके, मिथिल. आणि हा इस्टर ग्रुप आहे, इस्टरचं सेकंडरी सफिक्स काय असतं, OH, बरोबर. OH लावतो. किती कार्बन आहे, 1 आणि 2, म्हणजे मिथिल इथ NOH. ठीक आहे, मिथिल इथ, रूट वर्ड इथ, सिंगल बॉन्ड N, सेकंडरी सफिक्स OH, मिथिल इथेनॉइड. त्याच्यापासून काय बनणार, CH3 CHO. ठीक आहे ना, इथं नका जाऊ, एक नका कन्फ्युज हो. आपल्याला काय बनवायचं, फक्त स्ट्रेट अवे CH3 CHO. म्हणजे प्रॉडक्ट सेम आहे, कोणतेही रिएजंट घ्या, कोणताही फंक्शनल ग्रुप घ्या, आपल्याला प्रॉडक्ट स्ट्रेट अवे डायबल H. ड्यू टू डायबल H we are getting straight away from reactant to product. No intermediate is formed. This is the advantage of this method. Which method? The method in which diol H is being used for the formation of what? Aldehyde. Clear इथपर्यंत? कोणते एक्झाम्पल घ्या, प्रॅक्टिस करा. ओके, याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय असणार आहे अजून, की डायबल H घेतल्यामुळे बघा, सपोज याच्याच ठिकाणी आपण इथं एखादा जर डबल बॉन्ड कंपाऊंड असेल, म्हणजे चेंज होताना काय करतोय, हा ग्रुप फक्त चेंज करतोय, इतर इरिस्पेक्टिव्ह ऑफ डबल बॉन्ड जरी असेल, म्हणजे सपोज एखादा स्ट्रक्चर काय घेऊया आपण, CH3 C डबल बॉन्ड, बघा इथे लिहितो, CH डबल बॉन्ड CH 1 2 3, त्याच्यानंतर CH2 आणि CN. ठीक आहे, बघा हे काय स्ट्रक्चर झालं, पुसतो मी वाटल्यास, आज पुसतो. बघा सपोज असं असेल, 1 2 3 4 5, म्हणजे काय नाव आहे याचं, पेंट. त्याच्यानंतर 1 2 3, 3 नंबर डबल बॉन्ड म्हणजे पेंट 3 इन, आणि नंतर नायट्राइल पेंट 3 इन. ठीक आहे, नायट्राइल. आता बघा बॉन्ड ब्रेक कोणता होणार आहे, ऍडव्हान्टेज काय आहे, की अनसिमेट्रिकल जरी असेल, म्हणजे डबल बॉन्ड जरी असेल, तरी सुद्धा इथे काही डिस्टर्ब होणार नाही. ठीक आहे ना, कन्फ्यूज नको हो. जर डायरेक्ट स्ट्रेट अवे तुम्हाला कन्व्हर्जन आलं की A to B, आणि इथं जर डायबल H लिहिलेला असेल, तर इकडे काही डिस्टर्ब करायचं नाही. आपल्याला चेंज काय करायचंय, फक्त CNच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, CHO. समजतंय काय म्हणतोय मी, इथं काही डिस्टर्ब करू नका. इथं डबल बॉन्ड राहू द्या, इथं ट्रिपल बॉन्ड राहू द्या, डझंट मॅटर. आपल्याला फोकस कुठे करायचं, फक्त CN. म्हणजे मिळताना काय मिळेल मग, प्रॉडक्ट काय असेल याचं, बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 आणि नंतर CHO, बरोबर. इथं लिहितो बघा, आणि इथं काय आहे, डायबल H. येतं लक्षात, हे बघा डायबल H, म्हणजे काय झालं, डबल बॉन्ड डिस्टर्ब झाला का, डबल बॉन्ड डिस्टर्ब होत नाही, फक्त CN रिप्लेस झाला CHO ने. याचं काय नाव येणार, 1 2 3 4 5 पेंट. किती नंबरला आहे, 1 2 3, 3 नंबरला डबल बॉन्ड पेंट 3 इन, सिंगल बॉन्ड म्हणजे सगळे इथं 3 नंबरला इन, आणि सेकंडरी सफिक्स अल, पेंट 3 इन अल. ओके, आणि हा तर काय इस्टर आहे, इस्टर पासून तर काय बनणार, स्ट्रेट अवे इथेनॉल. ठीक आहे, या प्रकारे प्रॅक्टिस करा तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रक्चरची. काहीच नाही, तुम्हाला जनरल सांगून दिलं मी, R च्या ठिकाणी काही राहू द्या, CH3 किंवा बेन्झीन रिंग जरी असेल, फिनिल रिंग जरी असेल इथं, तरी सुद्धा इथं स्ट्रेट अवे CH3. म्हणजे इथं R च्या ठिकाणी बघू, सपोज इथं फिनिल रिंग राहिली असती किंवा बेन्झीन राहिली असती, तर इथं काय मिळालं असतं, बेन्झाल्डिहाइड मिळालं असतं, बरोबर. म्हणजे R च्या ठिकाणी इथं फक्त बेन्झीन रिंग राहिली असती या फॉर्मॅट मध्ये, बेन्झोनायट्राइल, जे आपण ऑलरेडी स्टीफन रिएक्शन मध्ये पाहिले, तर आपल्याला काय मिळालं असतं, बेन्झाल्डिहाइड. दॅट्स इट, क्लिअर आहे एकदम. अल्डिहाइड मिळवायचं आहे, जितके कार्बन आहे तेवढे कार्बन असलेला अल्डिहाइड, सिंपल ट्रिक. ओके, डायबल H दिसला तर आपल्याला वेगळं काही करायचं नाही, आपल्याला स्ट्रेट अवे डायरेक्ट अल्डिहाइड बनवून टाकायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू वेदर इट इज इस्टर, वेदर इट इज असाइल क्लोराइड, और वेदर इट इज अल्किल नाइट्राइड.
क्लिअर आहे इथपर्यंत? आता हे जसे अल्डिहाइडचे होते तसेच अल्किल नायट्राइल पासून आपण कीटोन बनवू शकतो. ओके, फक्त ते कसे बनवायचे ते आपण बघणार. तोपर्यंत काय करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, नोट्स बनवा प्रॉपर. ओके, लिहून घ्या हे वाटलं तर. त्याच्यानंतर आपण आता काय बनवणार आहे, नेक्स्ट मेथड बघणार आपण. बरोबर, नेक्स्ट मेथड पण सोपीच आहे, काहीच करायचं नाही आपल्याला. RMGX वापरणार आणि त्याच्यापासून आपण कीटोन बनवणार स्ट्रेट अवे. ठीक आहे, पुसतोय आता मी. ओके, हे पण नाव चेंज होईल आता. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या, नोट्स बनवत चला. आणि परत काही डाऊट असेल तर रिव्हर्स बघा, वाटल्यास परत जाऊन बघा लेक्चर. सोपे एकदम मेथड्स आणि विचारले जाता बऱ्याचदा. अल्डिहाइड टॉपिक म्हणजे इम्पॉर्टंट आहे चॅप्टर. पुन्हा एकदा बघा, इथं काय लिहिणार आपण, फक्त प्रिपरेशन ऑफ व्हॉट, कीटोन फ्रॉम व्हॉट, नायट्राइल. ठीक आहे, बघा आतापर्यंत काय पाहत होतो आपण, अल्डिहाइड बनवत होतो. आता काय बनवणार आहे, फक्त कीटोन बनवणार, एवढंच आहे. कोणापासून, नायट्राइल पासून. बघा काय याच्यामध्ये सिम्पली एक्झाम्पलच घेऊया आपण. काय सपोज CH3CN घेतला आपण, CH3CN प्लस, आता बघा हा काय अल्किल नायट्राइल म्हणजे हा कोणता आहे, मिथिल किंवा इथेन. IUPAC फॉर्म मध्ये काय लिहिणार, एन नायट्राइल. ज्यावेळेस आपण CH3Mg काय पण घ्या, Br घ्या, Cl घ्या, हा काय ग्रिग्नार्ड रिएजंट आहे ना, CH3MgBr, ग्रिग्नार्ड रिएजंट. नाव काय त्याचं, नाव जसं आहे तसं वाचा, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बरोबर, याला काय करतो, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. बघा ड्राय इथर केव्हा असतो, ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट आला तिथं बाय डिफॉल्ट काय वापरतो आपण, ड्राय इथर वापरतो. ठीक आहे, हे तर आता माहित पाहिजे तुम्हाला, काहीच करायचं नाही आपल्याला. बघा इथेन नायट्राइल आहे, हा काय आहे, हा मायनस आहे. बरोबर, हा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ना, म्हणजे याच्यावर काय येणार, मायनस चार्ज येणार, डेल्टा मायनस. याच्यावर येणार डेल्टा प्लस. इथे हा बघा, हा पूर्ण ग्रुप जो आहे हा येणार डेल्टा प्लस आणि याच्यावर येतो डेल्टा मायनस. बघा हाच असा आहे, बऱ्याचदा कार्बन वर काय असतो, पॉझिटिव्ह असतो. पण RMGX च्या केस मध्ये मॅग्नेशियम जो आहे तो ग्रुप नंबर 2 ला असतो. ग्रुप नंबर 2 म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती, 2 काय करेल, मॅग्नेशियम विल इझिली लूज इट्स 2 इलेक्ट्रॉन अँड बिकम पॉझिटिव्ह. दॅट्स वाय मॅग्नेशियम हियर इज पॉझिटिव्ह अँड CH3 डेफिनेटली जर हा पॉझिटिव्ह आला तर इट विल बी निगेटिव्ह. बस आता प्लस मायनस ला अटॅच करा आणि मायनस प्लस ला अटॅच करून द्या. म्हणजे बघा CH3 प्लस आहे, इथं काय अटॅच होणार, हा मायनस, हा CH3 अटॅच होईल इथे. आणि MgBr, हा जो MgBr आहे तो या नायट्रोजनला अटॅच करा. दॅट्स इट, झाले आपली रिॲक्शन. म्हणजे काय होणार बघा, काय बनेल स्ट्रक्चर आता, CH3 CH3 त्याच्यानंतर डबल बॉन्ड N MgBr. ठीक आहे, हा ऍडिशन प्रॉडक्ट तयार झाला. क्या तयार झाला, ऍडिशन प्रॉडक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे, काहीच केलं नाही आपण. प्लस ला मायनस अटॅच केला, मायनस ला प्लस अटॅच करून दिला. ओके, हा बॉन्ड ब्रेक होणार इथं. ओके, कारण काय इलेक्ट्रॉन नायट्रोजन त्याच्याकडे विड्रॉ करणार, नायट्रोजन बनणार मायनस. आता काय होणार बघा, प्रॉडक्टच्या जवळ आलेलो आपण, सिंपल एकदम. काय करणार, फक्त CH, हा बघा दिसतोय आपल्याला कीटोन बनवायचा आहे ना, CH3CCH3 हा जो ग्रुप आहे पूर्ण, बरोबर, हा NMgBr, हा जर ऑक्सिजनने रिप्लेस झाला म्हणजे याचं काय करणार आपण, फर्दर याचं करणार आपण हायड्रोलिसिस. बरोबर, इथं लिहितो. फर्दर जर आपण याचं काय केलं, हायड्रोलिसिस म्हणजे काय, H2O किंवा H3O प्लस, काही असलं तरी कन्फ्युज नको होऊ, सेमच राहणार ते. ऍसिड हायड्रोलिसिस असतं त्यावेळेस ऍसिड काय देतो, H प्लस आणि H2O म्हणजे काय म्हणतो तो, H3O मायनस किंवा H2O. हे ज्यावेळेस असेल त्यावेळेस स्ट्रेट अवे काय, हा NMgBr हा बेसिकली काय अनस्टेबल आहे.
बरोबर. अनस्टेबल असल्यामुळे तो काय तो लिव्ह करतो या कंपाऊंडला आणि तिथं रिप्लेस कोण होतं ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन जर इथं रिप्लेस झाला तर काय बनेल आपला कंपाऊंड बघा CH3 C हा CH3 डबल बॉन्ड O. बघा कोणता कंपाऊंड बनला वेल नोन कंपाऊंड CH3 CO CH3. काय नाव आहे याचं कीटोन बनला ना आपला फर्स्ट कीटोन दॅट इज ऍसिटोन किंवा काय म्हणणार याला प्रॉप एन. बघा एकदम सिंपल रिॲक्शन काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाहीये काही वेगळं करायचं नाहीये. आणि बऱ्याचदा काय तुमच्या बुक मध्ये काय बाय प्रॉडक्ट मध्ये दाखवताना MgBrOH वॉटर मधला आणि NH3 ऍज अ बाय प्रॉडक्ट. ठीक आहे तितकं डिटेल तुम्हाला जायची गरज नाहीये. बाय प्रॉडक्ट लिहिला नाही लिहिला तरी चालेल. मेन प्रॉडक्ट वर लक्ष ठेवा. दिस इज अवर प्रॉडक्ट. काहीच करत नाही आपण. नायट्राइल घेतला ग्रिग्नाइट रिएजंट सोबत रिॲक्ट करतोय प्लस मायनस फक्त समजून घ्या तसे अटॅच केले आणि हा ग्रुप लिव्ह करून इथं काय अटॅच केला CO. हे बघा NMgBr इज बीन रिप्लेस बाय ऑक्सिजन. आपल्याला काय मिळतो स्टेट हवे आपला कंपाऊंड. क्लिअर आहे. बघा याच्याच ठिकाणी अजून एक्झाम्पल घेऊया. हे पहिलं झालं. दुसरं काय घेऊया आपण सपोज अल्किल चेन घेतली तर इथं काय घेतलं सपोज आपण येतं लक्षात काय करतोय आपण स्टीफनच्या वेळेस का तयार होत नव्हता कीटोन कारण आपल्याकडे एक्स्ट्रा R नव्हता. बरोबर ना CH3C आणि एक्स्ट्रा R कुठून मिळतोय आपल्याला या ग्रिग्नाइट रिएजंट पासून. बरोबर R म्हणजे हा अल्किल. त्याच वेळेस रिॲक्शन होते त्याच वेळेस प्रॉडक्ट तयार होतोय. बरोबर त्यावेळेस तयार झाला होता का अल्डिहाइड मध्ये नाही कारण तिथं ग्रिग्नाइट रिएजंट नव्हता. बघा इथं काय होणार सिम्पली इथं काय केलं आपण सपोज C ट्रिपल बॉन्ड N हा काय हा बेन्झो नायट्राइड म्हणतो याला आपण बेन्झो नायट्राइड प्लस काय केलं सपोज आपण CH3 MgBr काय केली याची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय बनेल बघा CH3 अटॅच होणार इथं NMgBr अटॅच होणार म्हणजे काय होईल कंपाऊंड बघा C डबल बॉन्ड NMgBr आणि इकडे काय तयार अटॅच होतोय CH. बघा ठीक आहे ना हा CH3 आणि MgBr CH3 NMgBr. आता काय करायचंय फक्त हा जो आहे NMgBr ला O ने रिप्लेस करा. हायड्रोलिसिस करतोय फक्त आपण H2O ठीक आहे किंवा H3O प्लस काय बनेल कंपाऊंड बघा ही बेन्झीन रिंग त्याच्यानंतर हा CH3 त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O म्हणजे काय केलं हा NMgBr ला फक्त CO लावला CH3CO आणि बेन्झाल्डिहाइड म्हणजे काय ही बेन्झीन रिंग आहे COCH3. बघा काय नाव आहे या कंपाऊंडचं ऍसिटोफिनोल. ऑलरेडी कुठे घेतलेले आपण नॉमेनक्लेचर मध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे फिनिल रिंग याला COCH3 ऍसिटोफिनोल म्हणतो आपण याला. ओके ऑलरेडी आपण कशात घेतलेले नॉमेनक्लेचर मध्ये झालेला वेल नोन कंपाऊंड दोघी बोललो होतो ऍसिटोफिनोल आणि दुसरा कोणता होता बेन्झोफिनोल. ओके बेन्झोफिनोल साठी पण बेन्झोफिनोल पण बनवताना काय होणार इथं फक्त फिनिल रिंग राहील. इथं जर फिनिल रिंग लावली ठीक आहे ऍज अ होमवर्क म्हणून घ्या हाऊ यू विल प्रिपेअर बेन्झोफिनोल फ्रॉम बेन्झोनायट्राइल. ओके ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा वाटल्यास काहीच करायचं नाही आपल्याला. इथं फक्त बेन्झीन रिंग तयार होईल आणि स्टेट अवे आपला बघा तुम्हाला दाखवतो वाटल्यास काय करणार आहे आपण हा कंपाऊंड तर सेमच राहील ठीक आहे C ट्रिपल बॉन्ड N प्लस काय घेणार आपण फक्त ही बेन्झीन रिंग घेतोय एक्स्ट्रा त्याला MgBr. ओके पुन्हा काय होईल ही बेन्झीन रिंग असेल सेम त्याच्यानंतर C डबल बॉन्ड N. आता या C ला काय अटॅच होणार आहे बघा हा पार्ट जो आहे हा रिंगचा पार्ट या कार्बनला अटॅच होईल म्हणजे या फॉर्मॅट मध्ये बनेल. येते लक्षात नीट काढ वाटल्यास ठीक आहे. ही रिंग अटॅच झाली ही दुसरी रिंग नंतर इथं NMgBr
सिंपल आहे बघा रिएक्शन, काहीच करत नाही आपण, हायड्रोलिसिस करणार आणि हायड्रोलिसिस पासून काय होणार, हा NMGBr जो आहे तिथे काय लावणार, फक्त O लावायचा आहे. O लावल्यामुळे काय बनेल कंपाऊंड आपला, बघा हा ही एक रिंग, त्याच्यानंतर C खाली ऑलरेडी एक आहे आणि इथे डबल बॉन्ड. काय झालं, कोणतं स्ट्रक्चर आहे, बेन्झोफिनोन. CH3 ला आता काय रिप्लेस झालं, म्हणजे बेन्झोफिनोन म्हणजे काय होता, when both the alkyl group from the ketone are replaced by what, phenyl ring. बरोबर, त्याला काय म्हणतो आपण, बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन. ओके, बघा तो पण बनवून दाखवला तुम्हाला मी. हे सेकंड, ही झाली थर्ड रिएक्शन. हा काय, हा फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतो आपण. हा जसा अल्किल आहे तसं याला काय म्हणतो आपण, फक्त फिनिल. फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा ऍडिशन प्रॉडक्ट तयार होईल आणि इथं NMGBr फक्त CO रिप्लेस करतो, दॅट्स इट. बघा क्लिअर आहे रिएक्शन. इथं आपली कीटोनची पण रिएक्शन संपली, प्रिपरेशन ऑफ कीटोन. ओके, आजच्या लेक्चर मध्ये काय पाहिलं आपण, स्टीफन रिएक्शन नंतर उरलेली जी होती, म्हणजे काय, डायबल H वापरला आपण. डायबल H पासून स्टेट अवे अल्किल नायट्राइल घ्या, असाइल क्लोराइड घ्या किंवा एस्टर घ्या, त्यांच्यापासून स्टेट अवे आपल्याला जेवढे कार्बन लेफ्ट साइडला तेवढे कार्बन असलेला अल्डिहाइड मिळणार, पहिली गोष्ट. दुसरं काय पाहिलं आपण, कीटोन. कीटोन कसा बनवणार आपण, त्या केस मध्ये आपल्याला RMgX म्हणजे काय, ग्रिग्नार्ड रिएजंट वापरतोय आपण आणि ग्रिग्नार्ड रिएजंट वापरून आपण स्टेट अवे प्रॉडक्ट मिळवतोय. ओके, प्लस आणि मायनस एकमेकांना अटॅच करा, हायड्रोलिसिस करा, NMGBr स्टेट अवे रिप्लेस करून तिथं काय अटॅच करा, ऑक्सिजन अटॅच करा, दॅट्स इट. सिंपल आहे रिएक्शन. तुम्हाला क्वेश्चन कसे विचारले जातील, हाऊ यू विल प्रिपेअर ऍसिडोफिनोन युजिंग बेन्झोनायट्राइल. हाऊ यू विल गेट बेन्झोफिनोन युजिंग बेन्झोनायट्राइल, किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ बेन्झोनायट्राइल ऑन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बस मधले ऍडिशन प्रॉडक्ट दाखवा, प्रॉडक्ट लिहा. किंवा हाऊ यू विल गेट ऍसिटोन युजिंग इथेन नायट्राइल. येतं लक्षात, क्वेश्चन पण या फॉर्मॅट मध्ये असतील, यांच्या बाहेर क्वेश्चन राहणार, इझी राहणार. तुमचं काम काय, प्रॅक्टिस करा, प्रॉपर नोट्स बनवा. ठीक आहे, आय होप तुम्ही लेक्चर बघताय प्रत्येक आणि त्याच्या नोट्स पण बनवताय. ठीक आहे, इथं आपण थांबूया, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट नेमिंग रिएक्शन घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत चांगला अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. ओके, ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच.